नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शेपूची भाजी ही रेसिपी बघणार आहोत. आणि आता या ठिकाणी मी एक जुडी शेपू निवडून स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला आहे. आणि आता यापासून मी दोन प्रकारच्या भाज्या बनवणार आहे, एक कोरडी भाजी आणि एक पातळ भाजी. आणि आपण जी कोरडी भाजी बनवणार आहोत त्यापासूनच मी पातळ भाजी बनवणार आहे, त्यामुळे ही वेगळी शिजवायची गरज नाही. चला तर मग आता ही एक जुडी शेपू मी निवडून घेतलेली आहे आणि आता ती स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे. आणि आता यामध्ये आपण काय टाकणार आहोत ते बघूया. आता यामध्ये मी शेंगादाणे, हिरवी मिरची आणि लसूण वापरणार आहे. आता हे मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत. पण ह्याचा जाडसरच असा कूट करून घ्यायचा आहे, जास्त बारीक करायचं नाही आहे. चला तर मग आता हे कशा पद्धतीने आपण वाटून घ्यायचं ते बघूया. आता या ठिकाणी हिरवी मिरची आणि लसूण, आता लसूण हा पूर्ण सोलून घ्यायचा नाही, वरती साल त्याला तशीच ठेवायची, फक्त वरची साल काढून घ्यायची आहे. आणि आता या पाकळ्या लसणाच्या तयार करायच्या. आणि आता लसूण आणि मिरची आपण अशी जाडसर वाटून घेतलेली आहे, फक्त एकच गरका द्यायचा. आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगादाणे टाकायचे आहे. आता लसूण, मिरची आणि मीठ आपण बारीक केलेलं आहे आणि शेंगादाणे त्यामध्ये टाकले आहे. आणि आता शेंगादाणेसुद्धा जाडसरच आपल्याला ठेवायचे आहे. तर हा कूट आपण असा जाडसर वाटून घेतलेला आहे. आणि चला आता आपला कूट रेडी झालेला आहे. आता भाजीसुद्धा आपली बारीक अशी चिरून झालेली आहे. चला तर मग आपण आता ही भाजी कशी करायची ते बघूया. आता ही भाजी आपली बारीक चिरलेली आहे. आता गॅसवर मी कढई ठेवते. आणि आता ह्या कढईमध्ये एक पळीभर तेल मी टाकलेलं आहे. चला आता एक पळीभर तेल टाकलं आहे. आणि आता यामध्ये जिरे आणि मोहरी दोन्ही पण टाकायचं आहे फोडणीसाठी थोडं थोडं. आणि आता यामध्ये आपण जो कूट केलेला आहे जाडसर, तो कूट आपण आता यामध्ये परतून घेऊया. आता हा कूट आपण परतून घेणार आहोत त्यामध्ये. आणि आता हा कूट परतून झाला की नंतर यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. चला आता आपण यामध्ये हळद टाकून घेऊया. आता अर्धा चमचा हळद टाकल्यानंतर हे व्यवस्थित पुन्हा एकदा आपण हलवून घेणार आहोत. आणि आता नंतर त्यामध्ये आपण चिरलेली शेपूची भाजी टाकून घेऊया. आता आपण यामध्ये शेपूची भाजी टाकून व्यवस्थित आता ती एकजीव करून घेऊया. सर्व मसाला त्या भाजीला आपण लावून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर, आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर एक चमचाभर आपण मीठ टाकून घेऊया. चला तर मग आता यामध्ये एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे. आता पुन्हा एकदा ती व्यवस्थित हलवून घेऊया. तर पुन्हा सर्व मीठ आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि आता हे व्यवस्थित आपलं सर्व एकजीव झालं आहे. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत की जेणेकरून हा जो कूट आहे तो आपला जळू नये, म्हणून आपण अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. अगदी 2-3 चमचे यामध्ये पाणी टाकलं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित आता एकजीव करून घेतलेली आहे. आणि त्याच्यावर आता झाकण ठेवूया आपण. आणि झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं शिजवून घ्यायची आहे. आणि शिजवताना मधून ती हलवत राहायची खालीवर. तर बघा आता ही आपली भाजी रेडी झालेली आहे, कोरडी भाजी. तर आता ती आपण सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही कोरडी भाजी कशी वाटली? आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता आपण ही कोरडी भाजी केलेली आहे. आता आपण यापासूनच पातळ भाजी कशी बनवायची ते बघूया. आता यामधून अर्धी भाजी मी तशीच ठेवणार आहे आणि अर्धी भाजी ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया. तर बघा आता हे छोटं मिक्सरचं भांडं मगाशी कूट केलं तेच भांडं मी घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला अर्धी भाजी, जी शिजलेली भाजी आहे ती यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि अर्धी भाजी मी तशीच ठेवलेली आहे. आणि आता बऱ्याच जणाला कोरडी भाजी आवडत नाही, पातळ भाजी लागते, मग अशांसाठी डबल कुटाणा करायचं नाही. अशा पद्धतीने आपण या दोन्ही भाज्या करायच्या. आणि आता यामध्ये मी 1 चमचा भरून बेसन पीठ टाकलेलं आहे. आता ती शिजलेली भाजी घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ 1 चमचा मी टाकून घेतलेला आहे.
आणि आता आपण हे मिक्सरला लावू आणि बारीक करून घेऊ. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता मिक्सरला लावून ही भाजी आपण एकदम बारीक करून घेणार आहोत. आता पुन्हा कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी अर्धी पळीच तेल टाकलेलं आहे, कारण अगोदर आपण तेल वापरलेलं आहे. आणि यामध्ये जिरे मोहरी टाकायची आणि आता थोडीशी हळद, हिंग, लाल मिरची पावडर सर्व आपण यामध्ये टाकून घेतले आहे. हळद, हिंग, लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. आणि आता ती आपण मिक्सरला लावलेली भाजी यामध्ये मी टाकून घेतलेली आहे. आणि आता पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आणि याला फक्त आपल्याला 2-3 मिनटं शिजवायचे आहे, कारण आपली भाजी शिजलेली आहे. फक्त आपण जे बेसन पीठ टाकलेलं आहे ते शिजेपर्यंत फक्त भाजी त्यावर ठेवायची आहे. आणि बेसन पीठ हे अगदी 2-3 मिनटामध्ये शिजलं जातं. आणि आता ह्या भाजीला 2 उकळी येऊ द्यायचे चांगले आणि नंतर गॅस बंद करून टाकायचा. तर बघा आता ह्या भाजीला आपण चांगली उकळी येऊ देऊ. आणि आता थोडा वेळ झाकण ठेवून देऊ आपण त्याच्यावर आणि झाकण ठेवून त्याला एक उकळी आणू चांगली. तर बघा आपली भाजी आता रेडी झालेली आहे. आता ही 2 उकळी आल्यानंतर आता ही भाजी मी गॅस बंद केला आणि ती भाजी सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे. तर बघा मैत्रिणींना, तुम्हाला एकाच भाजीपासून 2 भाज्या कशा तयार होतात, ही रेसिपी कशी वाटली. तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.